पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अण्णा स्वतःला समजतो कुठ? माझा अपमान केला, मला घराबाहेर काढलं त्याने, म्हणाला नंतर भेटू कधीतरी। का? तर याची बायको आजारी आहे। जसं काय याची बायको मराला टेकली होती आणि समजा मेली असती तर मी काय तिच्या 13व्या पर्यंत थांबणार होतो? अरे बाबा, पण तू एवढा का भडकतोयस? पोरगी पाहिजे ना? अरे मग दमानं घे ना। तुला तर बरंच आहे रे, जेवढं जास्त लग्न पुढे जाईल तेवढे जास्त पैसे मिळतील ना तुला। हे बघ, तू तुझ्या बापाशी, म्हणजे बापाच्या वयाच्या माणसाशी बोलतोयस हे लक्षात ठेव। ज्याचं करावं भलं तो म्हणतो आपलंच खरं। एक गप्प बसा रे तुम्ही दोघे। हा, तू जरा शांत हो। एकमेकांशी वाद घालून काही होणार आहे का? अरे थंड डोक्याने विचार करा जरा। थंड वरून आठवलं, माझं थंड औषध बाहेर काढतो, मग डोकं जरा कसं थंड होईल। माझं एकदा काम झालं ना की 2 दिवस ना तुला दारूच्या टाकीतच बुडवणार आहे। कधी येईल रे बाबा तो दिवस? आई हात पुढे कर, तुझा बीपी चेक करायचा आहे। आई तू बोलू नकोस, फक्त बीपी चेक करू दे ना। हे बघ, अण्णांचाच फोन आला होता, तेच आम्हाला म्हणालेत की संध्याकाळचा बीपी चेक करून पाठवा म्हणून। चल बरं, पटकन हात पुढे कर। आई प्लीज। आई हे बघ, तू तुझा अबोला ना असाच कंटिन्यू कर, पण आधी बीपी चेक करून घे। एक मिनिट हा अमूल्या, यांना टेस्ट करायला सांगितलं होतं ना, या पेपर्स मागून घे। हो अण्णा। हा बोल ग बोल। डॉक्टर साहेब, तुमची बायको ना बीपी चेक करू देत नाही। आता तुम्हीच समजावून सांगा तिला। चिडचिड करेल, पुन्हा बीपी वाढेल तिचा। वाढू दे। दे जरा फोन दे त्यांना। स्पीकरवरच आहे। असं काय? हा, करू द्या तिला, बीपी चेक करू द्या। मला काहीही झालेलं नाहीये, तब्येत उत्तम आहे माझी। आणि अगदीच तसं वाटलं तर उद्या मी येते क्लिनिक मध्ये, मीनाकडून चेक करून घेईन। अरे हा काय वेडेपण आहे? हे बघा, मुलगी म्हणून नाही, माझी असिस्टंट म्हणून, अर्धी डॉक्टर म्हणून करू दे तिला चेक बीपी। हा, अण्णा करते चेक। बर 3 रीडिंग्स घेऊन तुम्हाला मेसेज करते। बर ठीक आहे ठीक आहे। आणि बघा, एक लक्षात घ्या, तर तुम्हाला एक काम सांगितलंय म्हणून गैरफायदा घेऊ नका उगाच। हा, म्हणजे त्यांना त्रास होईल असं काही करू नका, कळलं? हो। हा, चला ठेवतो फोन। आई तू अशी आडवी झोप ना प्लीज। फोन
अण्णांना सेंड कर. थांब. काय करू? आजीला फोन करू का? मला तर वाटतं आजीला बोलून घ्यावं. आजीला सांगितलं आणि ती चिडली तर? आद्याचा फोन? इतक्या रात्री का केला सगळ्यांनी फोन? हॅलो, हा त्या बोल ग. काय झालं? इतक्या रात्री का केलास फोन तू? आजी, आम्ही खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकलोय आणि आम्हाला तुझी मदत हवी आहे. तू ये ना घरी. नाही, मी येते तिकडे, पण काय झालंय सांगशील का मला? नूतनला बरं नाहीये का? का तो बडवा एक त्रास देतोय? तू ये ना इकडे, मग मी सांगते सगळं. प्लीज ये. तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतेस आता. कोणाशी बोलतेस? आजी, तू प्लीज ये आजी. हो, मी येते तिकडे. बरं मला एक सांग, तू नूतनला सांगितलंयस का मला फोन केलायस ते? नाही, आणि तू तिला कळूही देऊ नकोस मी फोन केला ते. बरं ठीक आहे, मी येते तिकडे. अगं, मुलीच्या घरी यायला मला काही इन्व्हिटेशन लागतं का बाळा? हा, मी येते. हो, बाय. काय झालं असेल? आजीला बोलवतेस? हो, कदाचित ती आल्यावर घरी परत सगळं नॉर्मल होईल. सार्थक, मी जे करतेय ते बरोबर करतेय ना? झोप आता. वेदांत, तू हरलायस. वेदांत, तू हरलायस. तू हरलायस वेदांत, पूर्णपणे हरलायस तू. कुठे चाललायस आता? कशाला तोंड लपवतोयस? तू कितीही तोंड लपवलंस ना, तरी तुझी आई तुला सतत आठवण करून देणार आहे की तू हरलायस. तू हरलायस वेदांत, तू हरलायस. तू हरलायस वेदांत. नाही. नाही. तू फक्त पैसा कमवलास, पण नात्यांचं काय रे? नात्यांमध्ये तू पूर्ण अपयशी ठरलायस. आईच्या शब्दाला हीच किंमत? तुझ्या भावाची जबाबदारी मी तुझ्यावर दिली होती. ती सुद्धा तुला नीट पार नाही पाडता आली आहे.
तू हरलायस. तू हरलायस वेदांत. तू पूर्णपणे हरलायस. नाही नाही हरलो. मी नाही हरलोय. मी नाही हरलोय. मी नाही हरलोय. नाही हरलोय. मी नाही हरलोय. आई मी नाही हर. तू पूर्णपणे हरलायस. तू हरलायस वेदांत. तू पूर्णपणे हरलायस. तू हरलायस वेदांत. मला या पाणी घे. दे इकडे. द्या इकडे. बरं मी काय म्हणतोय, विषय काढूया. हा म्हणजे आरतीला पुन्हा एकदा एक संधी देऊया आणि मग आपल्या नेहमीच्या पद्धतीने सगळ्यांनी एकत्र निर्णय घेऊया. हा हो. अमूल्या, आरती, जरा या बाहेर या. हा अण्णा. बरं काय नाश्ता पाणी काय झालं तुमचं? करणारच होते अण्णा. बर. काय नाही, मला जरा एका महत्वाच्या विषयावर बोलायचं होतं तुमच्या दोघींशी. काय गौतमचे आई बाबा आपल्या घरी आले होते, पण मी त्यांना परत पाठवलं कारण माझ्या त्यांच्याकडनं काही काही किमान अपेक्षा आहेत. अर्थात तुमच्या दोघींकडनंही आहेत. तेव्हा मी आता जे काही विचारेन तुम्हाला त्याचं उत्तर मला तुमच्या दोघींकडनंही हवं आहे. कारण आपल्या घरातला कुठलाही निर्णय एकमताने घ्यायची आपली पद्धत आहे, है ना? बरोबर ना सुमन? ऐकते मी, तुम्ही बोला. हा. तर आम्ही असं ठरवलंय, म्हणजे आरती, तुझं गौतमशी लग्न ठरलेलंच आहे, तर आता लवकरात लवकर त्यांना विचारून काय तो मुहूर्त काढूया. हो चालेल. काय एवढी एवढी घाई काय? हा, मी तुम्हा दोघींना कायम सांगत आलेलो आहे की कुठलाही महत्वाचा निर्णय घेताना, उत्तर देताना अजिबात घाई करायची नाही. मनात आधी 1 ते 10 अंक मोज, शांतपणे विचार कर आणि मग काय उत्तर द्यायचं ते दे. आहे ना? तुझी मानसिक तयारी आहे ना? हो अण्णा, माझी मानसिक तयारी आहे. बर, ठीक आहे. मी गौतमच्या आई वडिलांना फोन करून लग्नाचा मुहूर्त काढायला सांगतो. हा, काय का तुझा का चेहरा असा पडलेला आहे अजून? नाही, काही नाही अण्णा. ते माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला ना, म्हणून. बस बस बस, आता तो विषय संपला. हा, नाही म्हणजे लगेचच झालं गेलं, गंगेला मिळालं असं नाही म्हणणार मी, पण यातनं आपण
चौघे काहीतरी शिकलो ना. तेव्हा आता मनात जे काही असेल ते आमच्याशी अगदी स्पष्टपणे बोलायचं, मन मोकळेपणाने. काय तेव्हा आता हे लग्न घर आहे, लक्षात ठेवा. आणि आपल्या घरातलं पहिलं कार्य आहे, तेव्हा घरातलं वातावरण कसं असं छान प्रसन्न हवं. हा मी गौतमच्या आई बाबांना फोन करतो आणि त्याला सांगतो की लवकरच भेटून आपण लग्नाचा मुहूर्त काढूया आणि लवकरात लवकर आरतीचं लग्न करूया. काय खुश ना, आनंदी आहेस ना? हो अण्णा. गुड, व्हेरी गुड. काय हो, तुम्ही का तिकडे अशा एकट्या? चला फॅमिली फोटो आहे. तुम्ही आल्याशिवाय फ्रेम कंप्लीट नाही होणार. या. हा सॉरी आई. खरंच कुणी आहे का घरात? आजी तू मग कोण? आजीचं भूत येणार आहे? मला वर जायला ना खूप वर्ष आहेत अजून, बर का? काही आशीर्वाद वगैरे देणार नाहीये मी. आणि तू रे, तुला वेगळं सांगायला हवं. हा विक्रांत, आजी अगं तू कळवलं का नाहीस? आम्ही आलो असतो ना घ्यायला. हो, खाली गाडीतनं बॅगा काढायला सुद्धा कुणी आलं नाही म्हणे कळवलं का नाहीस. आजीची आठवण तरी येते का रे तुम्हाला? आद्याच्या लग्नानंतर साधा भेटायला सुद्धा आला नाही येत मला. आणि हे काय, हे असं केसांचं टारलं का केलंय? असे भरकटल्यासारखे का दिसताय तुम्ही दोघं? आणि काय रे, आईच्या हातचा मार खाल्ल्यासारखा का झालाय चेहरा तुझा? अरे असे का उभे आहात दोघं जण? काय झालंय नेमकं? माझी मुलगी कुठे आहे? नूतन कुठे आहे? नूतन, मी आलीये ग. नूतन, काय आहे? काय अवतार केलायस तू?
आई तू फ्रेश हो, चहा घे आणि ये माझ्या खोलीत. मी तिथेच आहे.